गुरुदेव दत्त. उत्सव म्हणा संजीवन, क्षणभंगुर माया जीवन. आत्मबोध सोशी ज्ञान सोबोध. आपल्यामध्येच उत्सव हा संजीवनी आहे. आपण सतत आनंदी राहिलो, प्रसन्न राहिलो तर आपलं आरोग्यही चांगलं राहते. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण स्वतः प्रसन्न राहिलो पाहिजे, आनंदित राहिलो पाहिजे. आपण चिंताने घासतोच राहतो. चिंता करायची नाही, कुठली इच्छा आकांक्षाची इच्छा करायची नाही. मला मिळेल त्या समाधान, पण माझे प्रयत्न चालू असले पाहिजे, कर्म करत राहिलो पाहिजे. पण त्याचे फळ देण्याचा इच्छा देणारा तो आहेच. केल्याने होत आधी केले पाहिजे. आपण केलं तरच होते, नाही तर होत नाही. म्हणून ते जे शाश्वत आहे, उत्सव संजीवनी आहे. खरा उत्सव मनाचा संजीवनी आहे. तर आपल्यालाच आपल्या संजीवनी आपल्यालाच आपण आरोग्यमय करू शकतो. आपल्यामध्ये सगळे गुण आहेत. त्या विचारानं सतत फॉलो करत गेलो आपण तर आपले आजार जातात. पण मला आहे आजार असं नाही विचार, मला काहीच मिळत नाही हा चिंतन केला पाहिजे. आणि क्षणभंगुर माया आहे, ही माया आहे सगळं. हे मायात आपण जगतो, पण आपल्याला माया समजली पाहिजे. हे जन्माला आला, मी नेहमी सांगतो, जन्माला आला त्याला मृत्यू आहे. मृत्यू घेऊनच आला त्याच्याबरोबर. एखादा नाणा बनतो तेव्हा एकच बाजू बनत नाही, दोन्ही बाजू बनतात. तसं आपण सुद्धा आपल्या जीवन जन्म आणि मृत्यू हे दोन्ही घेऊनच आलो. तेव्हा आत्मबोध सोशी ज्ञान, हे आत्मबोध ज्ञान झालं पाहिजे. आणि स्वबोध हे खऱ्या अर्थाने होणं हे उत्तम कर्म आहे. आणि होण्यासाठी गुरुदेव दत्त.